Hello, my dear students and little champs of class 12th. Welcome back to the Success Science Academy in the session of Mathematics Maths Made Easy by Professor Karkhele AB. Today we are going to learn beautiful concept of cosine rule, proof of the cosine rule. आणि तो पाठही झाला पाहिजे. कालच्या लेक्चरला आपण साइन रूल पाहिला. A upon sin A is B upon sin B is C upon sin C. किंवा sin A upon A is sin B upon B is sin C upon C. Here, प्यारे बच्चों, cosine rule मध्ये this is the statement. So by three ways, cheek, you have to learn either a square is b square plus c square minus 2bc cos a. किंवा b square is a square plus c square minus 2ac cos b. किंवा c square is a square plus b square minus 2ab cos c. पाठ करायला पण सोपं आहे ना. बघ ना, a स्क्वेअर घेताना उरलेले दोघं b स्क्वेअर अधिक c स्क्वेअर बेरीज करायची, वजा त्याच दोघांचा गुणाकार करायचा 2bc आणि अँगल ज्याचा पाहिजे तो cos c लिहायचा. दोनदा तीनदा प्रॅक्टिस केली की पाठ होऊन जातो. प्रूफ किया जाए. सो बच्चा, लेट्स हॅव द प्रूफ. कोणताही एक करून बाकीच्या दोघांना आपण सिमिलरली वी कॅन शो. बेटा प्रूफ साठी लेट अस कन्सिडर ट्रायंगल एबीसी इन द स्टँडर्ड पोझिशन. कन्सिडर आर ट्रायंगल एबीसी इन कोणती पोझिशन बेटा? स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशनचा अर्थ काय? कोणता तरी एक व्हर्टेक्स कुठे घेऊया बेटा आपण? आपण त्याला ओरिजिनला घेऊ. इज कॉल्ड स्टँडर्ड पोझिशन. समजा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. आणि आपला जो ट्रायंगल आहे, लेट अस टेक अज्युम ट्रायंगल इन दिस वे. ओके बेटा, समजा हा ए, इथं बी आणि इथं सी. तर बच्चा स्टँडर्ड पोझिशनला म्हणजेच बी इज ॲट ओरिजिन. बी कुठे आहे बेटा? ओरिजिन. मग बी चे कोऑर्डिनेट्स काय झाले? 0 0. सोल्युशन ऑफ द ट्रायंगल टॉपिक चालू असल्यामुळे ट्रिगोनोमेट्रीच्या ह्या टॉपिक मध्ये मी बोललो होतो की राईट अँगल ट्रायंगल दिसला, समजा मग तो एबीसी असेल तर कॅपिटल ए समोरची साईड छोटा आहे, कॅपिटल ए अँगलच्या समोरची साईड बच्चा छोटा आहे, कॅपिटल बी समोरची साईड बघ ही छोटा बी, आणि कॅपिटल सी समोरची साईड छोटा सी. साइड्स बाय स्मॉल लेटर्स अँड अँगल्स बाय कॅपिटल लेटर्स. इन दिस वे इथपर्यंत आपण आलो. बी चे तर कोऑर्डिनेट 0 0 आहे, स्टँडर्ड पोझिशनला आहे. बच्चा सी चे कोऑर्डिनेट्स काय होतील? सरळ सरळ हा एक्स ऍक्सिस वरती आहे, सो सी चे कोऑर्डिनेट्स काय होतील? a, 0. व्हेरी इझी. a, 0 बघ ना, हॉरिझॉन्टली एक्स डिस्टन्स इज ए आणि y चा संबंधच नाही, सो 0. राहिला विषय कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए, व्हर्टेक्स ए. ए चे कोऑर्डिनेट्स काय येतील बेटा? लक्ष दे. दॅट इझी. हा जो ए पॉइंट आहे बरं का, त्याला जर आपण विचारलं बाबा ओरिजिन पासून कुठे आहे, तुझ्याकडे कसं येऊ भेटायला, तू तर आपल्याला काय सांगेल? गुरुजी एक काम करा, ओरिजिन पासून थोडं हॉरिझॉन्टल या, असं इथून परपेंडिक्युलर टाकतोय बघ, चेक 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 चेक, एक परपेंडिक्युलर टाक. त्याला भेटायला जायचं ओरिजिन पासून, तो काय म्हणाल? सर हॉरिझॉन्टल सम व्हॉट एक्स डिस्टन्स या, एवढं. नंतर व्हर्टिकल या, गळा भेट घेण्या विनेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी, विठ्ठल विठ्ठल. आता आषाढी एकादशी झाली. इन दिस वे आपल्याला रूट भेटला, असं भेटलो. सो हॉरिझॉन्टल एक्स अँड व्हर्टिकल वाय हेच तर कोऑर्डिनेट असतात. सो प्यारे बच्चो, राईट अँगल ट्रायंगल दिसला रे दिसला. मी तुम्हाला काय शिकवलंय? जो तुमचा अँगल आहे, लेटेस्ट इथे अँगल बी आहे. कम ऑन, हा अँगल बी आहे. ओके, हा अँगल बी आहे. मग आता बी ची ही कोणती साईड आहे? ऍडजस्टंट. ऍडजस्टंट म्हणजे काय? कॉस. कोणी म्हणायचं त्याला? हायपो. हुईज हायपो? सी. संपलं ना राव. हॉरिझॉन्टल काय आला? एक्स. सी कॉस बी झालं. आणि व्हर्टिकल काय होईल? सी साइन बी. आले ना कोऑर्डिनेट. अरे क्या बात, यू आर द वॉरियर्स ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. प्यारे बच्चों, राईट अँगल ट्रायंगल दिसला, टिंग टिंग टिंग. ओके, तो जो हायपोटेनियस आहे ना, हायपोटेनियस, त्याची दोन पिल्ला असतात, ऍडजस्ट आणि अपोजिट. फक्त तू अँगल कोणता चूज करतो याच्यावर आहे, हा का हा? मला हा पाहिजे होता, हे बघा अँगल चूज कर. याचा ऍडजस्टंट हा आणि अपोजिट हा. ऍडजस्टंट वाला कॉस थिटा म्हणजे कॉस ऑफ बी, त्याला कोणी म्हणायचं सी नाही. हा झाला सी कॉस बी आणि उरलेला सी साइन बी. डन. आता आपण कसंही करू शकतो. लेट से, चला आता याला घेऊया. चला याला घेऊ आपण, ठीक आहे. हे बघ, हे आता मी डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो. काय वापरतो बेटा? डिस्टन्स फॉर्म्युला. कोणासाठी? हे बघ ह्याच्यासाठी, एसी साठी. आठवतोय का डिस्टन्स फॉर्म्युला? डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युलेने
मी असं म्हणू का की डिस्टन्स AC, हे जे डिस्टन्स AC आहे, इट इज अंडर रूट x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. So a minus c cos b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 0 मायनस सी साइन बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. अरे आठवतं का 10वीचा आपला डिस्टन्स फॉर्म्युला? बेटा एसी कोण आहे रे? छोटा बी आहे की नाही? सो कॅन आय से बेटा छोटा बी इज इक्वल टू, असं म्हणू बी स्क्वेअर इज इक्वल टू, अच्छा बी इज इक्वल टू स्टेप बाय स्टेप चला आपण, अंडर रूट ए मायनस सी कॉस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 0 मायनस, आता हे तर पॉझिटिव्ह येईल ना बेटा, ओके सी पॉझिटिव्ह येईल ना, त्याला असतो का सी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी. झालं काहीच नाही, निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह. बर बेटा मला सांग, दोन्ही साईडचे स्क्वेअर करू आपण, स्क्वेअरिंग स्क्वेअरिंग. सो कॅन आय से डावीकडे होईल बी स्क्वेअर इज इक्वल टू, उजवीकडचं रूट गायब होईल ए मायनस सी कॉस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी. झालं. आता ए वजा बी ब्रॅकेटचा स्क्वेअर अप्लाय करा. सो पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर मायनस 2ab, सो मायनस 2 इंटू या दोघांचा गुणाकार ए सी कॉस बी आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजेच बच्चा ह्या टर्मचा स्क्वेअर विच इज सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर बी आणि पुढे हा येत आहे सी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी. झालं. ए स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. बेटा इथून सी स्क्वेअर कॉमन निघाला का नाही? येस. आतमध्ये काय राहील? कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी. आपली आवडती पहिली फंडामेंटल आयडेंटिटी. होज आन्सर इज 1 ना बेटा. ए स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी प्लस सी स्क्वेअर इंटू 1 बिकॉज इट इज द फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी. मग बालमित्रांनो मला सांगा, आपल्याला जे प्रूव्ह करायचंय त्यापैकी बी स्क्वेअर हे बघा मधला भेटेल का नाही? येस सर. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, त्या प्लस सी स्क्वेअर आली गेली तो प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. सो तीन पैकी कोणताही एक दाखवला तर सिमिलरली वी कैन प्रूव अदर्स. फटाफट यस टाइप किया जाए इफ यू हैव अंडरस्टूड. सो बेटा हा जो आपला कोसाइन रूल आहे, ज्याचे हे 3 स्टेटमेंट्स आहेत, हे 3 तर पाठ असणं गरजेचंच आहे. ह्याच्यातनं कॉस ए कॉस बी आणि कॉस सी ह्या तिघांच्या व्हॅल्यूज निघतील जे आपल्याला पाठ करायच्यात. ओके. सो मी खाली लिहितो नोट नोट. सो पहिला फॉर्म्युला हा जो आहे, इथून मला कॉस ए काढायचा असेल तर कसा निघेल बरं बेटा? बघा ही निगेटिव्ह वाली टर्म इथं झाली पॉझिटिव्ह बरं का, आणि मग कॅन आय से कॉस ऑफ ए विल बी, हे दोन इथंच राहतील बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, पलीकडचा ए स्क्वेअर इथं जाऊन मायनस होईल आणि गुणिले जे दोघं जोडीदार आहे 2bc डिवाइड होतील. सो कॉस ऑफ ए इज बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, उरलेले सगळे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, त्यातनं मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. सेकंड विल बी कॉस ऑफ बी, याच्यावरून याला लिहू आपण बरं का. ए असताना बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, तर बी असताना ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. जो अँगल आहे ए त्याचा ए स्क्वेअर वजा झालता, तर जो अँगल बी आहे त्याच्या अपोजिट साइड बी असते ती बी स्क्वेअर वजा करा भागिले 2 टाइम्स बीसी होता. कशामुळे? तर अँगल ए तर खाली बीसी, बी आहे तर खाली एसी. याची अनालॉजी करून पाठ करायचं, त्याला कम्पेअर करून पाठ करायचं. बच्चा कॉस ऑफ सी काय होईल? दोघं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, अँगल सी आहे ते बघा सी स्क्वेअर वजा करायचा भागिले 2 टाइम्स सी आहे तो उरेल दोघं ए बी इथं करायचे. स्क्रीनशॉट घ्या. हेही आपल्याला पाठ करायचंय. अंडरस्टँडिंग ना बेटा? सो मेरे प्यारे लाल बाल गोपाल, प्रोजेक्शन रूल इज ओव्हर हिअर अँड वी हॅव टू प्रूव्ह इट ॲज वेल. त्याचा पाठ कसा करायचा आधी जरा बघूया. बघ, छोटा ए छोटा बी छोटा सी ह्या साइड्स कशा लिहिल्यात ट्रायंगलच्या?
ट्रायंगलच्या साइड्स लिहिल्यात इन टर्म्स ऑफ प्रोजेक्शन. कम ऑन, इन टर्म्स ऑफ प्रोजेक्शन. ओके, सो ए कशी आहे, बी कॉस सी प्लस सी कॉस बी, उरलेलं दोघं. बी ऍज ए कॉस सी प्लस सी कॉस बी. बरं का, हे बघ ना, ए सी सी बी. आता बघ सी साठी ए बी बी ए कॉस ए कॉस ए. अरे क्या बात, गलत क्या सर, ए कॉस बी प्लस बी कॉस ए. क्लिअर आहे, छोटू सी ए कॉस बी प्लस बी कॉस ए. क्लिअर आहे. हा, उरलेल्या दोघांच्या टर्म्स मध्ये. चलो प्रूफ किया जाए. बेटा प्रूफ हा नेहमी जनरल असतो, म्हणजे तो कुठल्याही ट्रायंगल साठी झाला पाहिजे. सो त्यासाठी आपण 3 केसेस घेऊ. सो बच्चा, केस फर्स्ट, पहिली केस काय घेऊ आपण, घेऊ अँगल बी ला फोकस करू आपण. एकदा त्याला ॲक्यूट घेऊ, एकदा त्याला ऑप्ट्यूज घेऊ, एकदा त्याला राईट अँगल ट्रायंगल घेऊ. सो केस नंबर 1, अँगल बी इज ॲक्यूट. ही पहिली केस घेऊ. ओके, आणि सेम फॉर्म्युले प्रूव्ह करू. सो बच्चा, अँगल बी इज ॲक्यूट साठी एक डायग्राम मी जनरल काढतो इन दिस वे. टिंग झालं. इथं बी घेऊ जो ॲक्यूट आहे, ए बी सी झालं. बाल मित्रांनो, मला ए बी आणि सी प्रूव्ह करण्यासाठी मी कॅपिटल ए समोरची साइड, यू पीपल नो दॅट इट इज छोटा ए. कॅपिटल ए समोरची साइड काय असते बच्चा, छोटा आहे. कॅपिटल बी समोरची साइड छोटा बी, कॅपिटल सी समोरची साइड छोटा सी. मी काय करतो, छेक 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 छेक, इथं परपेंडिक्युलर टाकला. झालं, परपेंडिक्युलर नाव टाकली, इथं दिलं डी. बरं का बेटा, आता मला सांग, ही जी साइड ए, यातला याला प्रूव्ह करू आपण. ओके, ही जी साइड ए, ही साइड ए म्हणजे साइड बी सी. बेटा मी असं म्हणू का की बाबा दिस BC is equal to BD plus DC. BD plus DC. Is everybody agree? अच्छा सर, what about BD? राईट अँगल ट्रायंगल. दिसला की तुम्हाला माहिती आहे की हा जो अँगल बी आहे त्याला ही चिटकलेली साइड आहे ऍडजस्टंट, म्हणजे ही झाली कॉस बी. हायपोनेबुला म्हणजे सी कॉस बी. आर यू अंडरस्टँडिंग? ही जी BC आहे ती आहे ए. बर का, ही काय झाली BD, सी कॉस बी प्लस. आता बघ DC, ही जी DC साइड आहे बर का, ही DC साइड काय होईल बेटा, अँगल सी ची ऍडजस्टंट आहे ना, म्हणजेच कॉस ऑफ सी. ऍडजस्टंट आहे कॉस ऑफ सी, सी ची कॉस ऑफ सी, आणि कोणी कोणाच हायपो. सो ही झाली बी कॉस सी. संपलं, बी कॉस सी. ए इज इक्वल टू सी कॉस बी प्लस बी कॉस सी. बस, बी कॉस सी प्लस सी कॉस बी, हा झाला ए. आर यू अंडरस्टँडिंग? अँड वी हॅव प्रूव्ड. सो प्यारे बच्चों, सिमिलरली हे उरलेले दोघेही आपल्याला प्रूव्ह करता येतील. क्लियर आहे? सो चलो बच्चा, स्क्रीनशॉट लिया जाए. ही झाली केस 1. ठीक आहे, चला आता केस नंबर 2. केस नंबर 2, अँगल बी इज ऑप्ट्यूज करू याला आपण. आता काय करू बेटा, केस नंबर 2 मध्ये ॲक्यूट काढू आणि त्याला ऑप्ट्यूज करू. ऑलराईट, चलो. आता काय होईल, डायग्राम अशी काढू की हा ऑप्ट्यूज होईल. झालं, हे बघा, ए हा बी आणि हा सी माझा ट्रायंगल एबीसी, की जिथे यू गाईज आर सीइंग अँगल बी इज ऑप्ट्यूज. ठीक आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जोपर्यंत राईट अँगल ट्रायंगल येत नाही ट्रिगोनोमेट्री तयार होणार नाही. प्रोड्यूस केला आपण. ठीक आहे, कॅपिटल ए समोरची साइड आहे बच्चा छोटू ए, कॅपिटल बी समोरची साइड छोटू बी, कॅपिटल सी समोरची साइड छोटू सी. हियर यू कॅन सी द राईट अँगल ट्रायंगल. सो प्यारे बच्चों, आपल्या ट्रायंगल एबीसी मध्ये जो अँगल बी आहे तो इथं आहे. सो याचा अर्थ हा अँगल किती आहे, पाय मायनस बी. अरे बघणार आहो, स्ट्रेट अँगल 180. हा अँगल बी आहे, मग हा किती उरला, पाय मायनस बी. ह्याचं एक नाव देऊ ना आपण, डी. सो बच्चा, मला इथे पाहिजे कोण, लेटेस्ट टेक दिस साइड ए. मग आता मी इथे असं म्हणू का की धिस साइड ए साठी असं म्हणू का, DC.
इज डीबी प्लस बीसी. अरे बाबा पाहिजे तर ये तुला, पण मी अगोदर असलो का डीसी इज इक्वल टू ही जी अख्खी साईड डीसी आहे इज इक्वल टू डीबी प्लस बीसी. झालं. यातला मला कोण पाहिजे, हे बघ हा ए पाहिजे बरं का. सो मी असं म्हणू डीबी प्लस ए. सो माझा जो ए आहे त्याला मी असं म्हणू का डीसी मायनस डीबी. हा डीबी फक्त इकडे मायनस केला. फक्त ह्या दोन साइड्स काढून घे, टाकून दे. सो बच्चा डीसी कुठे गेला डीसी, हे बघ हा जो डीसी आहे बर डीबी. अच्छा बेटा हा जो डीबी आहे हा डीबी मला निघाल बाय युझिंग धिस राईट अँगल ट्रँगल. आणि हा जो डीसी आहे आता लक्ष दे, हा जो डीसी आहे हा राईट अँगल ट्रँगल पहा डीसी साठी. बेटा डीसीच्या बाबतीत बघ हा अँगल सी आहे राईट. अँगल सी ची आता हायपो आहे सो ही ऍडजस्टंट साइड म्हणजे ही झाली कॉस, त्याला हायपो नाही गुणा म्हणजेच बी कॉस सी. क्लिअर आहे बच्चा. ही साइड काय झाली बी कॉस सी. अरे समजते का मित्र इथे बघ बी बी कॉस सी. आर यू अंडरस्टँडिंग. ही साइड कोणती डीसी. सोबतच्या डीसी काय झाली बी कॉस सी वजा डीबी. आता ही जी डीबी आहे ही डीबी काय होईल बच्चा ह्या राईट अँगल ट्रँगल मध्ये बघ ना ही ऍडजस्टंट अँगल तर पाय मायनस बी आहे ऍडजस्टंट वाली कॉस. कॉस ऑफ पाय मायनस बी कोणी गुणायचं हायपो. सो सी कॉस ऑफ पाय मायनस बी सी कॉस ऑफ पाय मायनस बी. डन. सोडवा याला विच इज इक्वल टू बी कॉस ऑफ सी वजा या ब्रॅकेट मध्ये सी. सर कॉस ऑफ पाय मायनस थीटा असं म्हणलं लगेच तुला आठवायला पाहिजे स्टुडंट्स टेक कॉफी करून घ्यायचं गणेश बरं का. इथं बघ 0 परत राऊंड मारत 2 पाय. इथं काय म्हणायचं बच्चा पाय बाय 2. इथं पाय इथं 3 पाय बाय 2. ओके. आता बघ पाय मायनस म्हणजे कुठं आला बच्चा अँगल तुझा इथं आला सेकंड क्वाड्रंट. कॉस कसा आहे निगेटिव्ह कारण बघ ना साइन आणि कोस एक दोघच पॉझिटिव्ह आहे. सो कॉस इज बच्चा निगेटिव्ह. सो मायनस सी कॉस ऑफ बी कारण की पाय इज अनचेंजिंग हॉरिझॉन्टल वाला. सेकंड क्वाड्रंट इथे कॉस निगेटिव्ह होता म्हणून मायनस साइन सो मायनस सी आणि कॉस ऑफ बी कशामुळे तर पाय अनचेंजिंग फिनिश्ड विच इज इक्वल टू बी cos c minus of minus काय होईल बच्चा प्लस c cos b and yes we are done with the proof. मजा आली का नाही. अरे बच्चा yes or no स्क्रीनशॉट लिया जाए. अरे आहे का नाही सोपं एक्झाम मध्ये आलं ते जमल का नाही. चला केस नंबर 3. केस नंबर 3 अँगल बी इज right angle B is right angle. Okay. आता फक्त याला राईट अँगल घेऊन प्रूव्ह करायचंय. मग आता डायग्राम कशी काढू इन दिस वे. झालं हा सी इथं बी यू आर सेइंग राईट अँगल. फक्त काय झालं बी इज इक्वल टू डी होईल. जो परपेंडिक्युलर आपण नेहमी एडी टाकतोय तर बच्चा बी आणि डी पॉईंट तर एकाच जागी आले. सो इट विल बिकम बी इज इक्वल टू डी आहे की नाही. बर मग आता ए बी सी याला प्रूव्ह करताना मी असं करू का बेटा आता म्हणजे तुला समजेल. आपण एक काम करू ही राईट हँड साइड घेऊ. मी असं लिहितो टू प्रूव्ह ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. आर एच साइड घे बच्चा बी कॉस ऑफ सी प्लस सी कॉस ऑफ बी. यू आर सीइंग अँगल बी इज 90 डिग्री येस और नो. सो मी याला असं लिहू बी कॉस ऑफ सी प्लस सी कॉस ऑफ पाय बाय 2 किंवा 90 डिग्री कसं लिहा. ओके अँड वी नो कॉस 90 इज 0.
So B cos C plus 0 because cos 90 is 0. अच्छा. So RHS is B cos C. ही झाली RHS. LHS साईड काय बेटा? छोटा ए. आता कॅपिटल ए समोरची साईड छोटा आहे, कॅपिटल बी समोरची साईड छोटा बी, कॅपिटल सी समोरची साईड छोटा सी. सो बच्चा LHS साईड इज स्मॉल ए आणि दिस स्मॉल ए राईट अँगल ट्रायंगल दिसला रे दिसला. अँगल सी चा ऍडजस्टंट आहे. सो कॉस ऑफ सी गुणिले बी करा बी कॉस सी. ओके. ज्याला नाही कळणार त्यासाठी मी पुन्हा साईनचा रेशो लिहितो की बच्चा साइन ऑफ सी इज अपोजिट C upon hypotenuse which is B. Therefore साइन कशा लिहिला राव? कॉस लिहायचं सर आपल्याला. आपल्याला कॉस पाहिजे ना. कॉस ऑफ C adjacent upon hypo. Adjacent is A, hypo is B. Okay, that's why A was B cos C. Screenshot लिया जाए. We are done with the proofs of projection rule.